मेरे देश की धरती असो वा प्रीत जहां की रीत सदासारखं भारताची महती सांगणारं गाणं. अशा असंख्य गीतांनी आणि सुपरहिट सिनेमांनी सिनेरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचं आज निधन झालं. मुंबईच्या कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये त्यांचं उपचारादरम्यान निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. देशभक्तीपर सिनेमा आणि गीतांसाठी ओळखले जाणाऱ्या मनोज कुमार यांना भारत कुमार म्हणूनही ओळखलं जातं. उपकार, पूरब और पश्चिम, शोर, रोटी कपडा और मकान, क्रांती हे त्यांनी दिग्दर्शन आणि अभिनय केलेले चित्रपट गाजले. निर्माता, दिग्दर्शक, लेखक, अभिनेता, संकलक अशी बहुआयामी कामगिरी करणाऱ्या मनोज कुमार यांना संगीताचा अफलातून सेन्स होता. तर मनोज कुमार यांच्या कारकिर्दीवर एक नजर टाकूया. देशभक्तीपर सिनेमांमुळे भारत कुमार अशीही त्यांची ओळख झाली. 1992 मध्ये पद्मश्री पुरस्कारानं त्यांना गौरवण्यात आलं होतं. 2015 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कारानं त्यांचा सन्मान करण्यात आला. वो कौन थी, पूरब और पश्चिम, शोर, हरियाली और रास्ता, गुमनाम, शहीद, पत्थर के सनम, सावन की घटा, क्रांती हे त्यांचे सुपरहिट सिनेमे. मोहम्मद रफी यांच्या आवाजातली अनेक सुमधुर गाणी ही मनोज कुमारांवर चित्रित आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.